अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एकमेव चॅनल म्हणजे रयत राज्य न्यूज। आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। राम मांस बक्षितो म्हणजे काय? हिंदू प्रचारक कीर्तनकार हबप ज्ञानेश्वर पाटील जळकेकरांनी कीर्तनातून दिला जितेंद्र आव्हाडांना इशारा व ओपन चॅलेंज। मालेगाव तालुक्यात सुरू असलेल्या फिरत्या कीर्तन महोत्सवात प्रसिद्ध हिंदू प्रचारक कीर्तनकार हबप ज्ञानेश्वर पाटील जळकेकरांनी कीर्तनातून आव्हाडांना इशारा दिला, तर यातच सुषमा अंधारे यांचा देखील समाचार घेतला। संपूर्ण मालेगाव तालुक्यात पालकमंत्री दादाजी भुसे व मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव समितीतर्फे 8 दिवस फिरता कीर्तन सोहळा आयोजित केलेला असून 8 दिवस तालुक्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कीर्तनकार येऊन कीर्तन करीत आहेत। याच महोत्सवात प्रसिद्ध हिंदू प्रचारक कीर्तनकार हबप ज्ञानेश्वर पाटील जळकेकर यांचे मालेगाव तालुक्यातील वडनेर येथे कीर्तन होते। त्या प्रसंगी हबप ज्ञानेश्वर पाटील जळकेकरांनी कीर्तनातून आव्हाडांना काय इशारा दिला बघू। पुरावा असेल तर बोला, नाही तर बोलू नका। मी काय जतून नाही अंदाजाने बोलायला। ती येण्याची जत्रा आहे, त्याचं म्हणणं राम बहुजनांचं आहे। आता राम त्याला बहुजनाचे दिसत आहे, पण त्या रामाचा जन्म ज्या कुलात आहे तो वैवस्वत मनू त्याला मान्य नाही। म्हणजे रामाच्या पूर्वजाचं मनूचं नाव घेतलं की मनुवादी आहे आणि रामाला बहुजनांचं म्हणतो, इतका डोकेबाज आहे। याला डोक्याचा वापर नाही। अरे राजा दशरथ यज्ञ करणारा राजा आहे, त्याच्या कुलातला पोरगा मांसाहारी राहील का? एक अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबऱ्यांना आदर्श म्हणून माडा गड्यात टाकलेली होती। तुला कळतं का? तू बोलतो काय? अजून सांगतोय, लोकांना भावनेला महत्व देतात, ज्ञानाला देत नाही। मी सांगितलं की तुला लय अभ्यासाची चाळ येते, एकदा समोरासमोर होऊन जाऊ दे, लोकांना कळू तरी दे की तुझा किती अभ्यास आहे, लोकांना समजू दे तुझा किती अभ्यास आहे। मांस शब्दाचा अर्थ काय होतो? मांस गजकंद नावाचा एक कंदमूळ आहे, ते मांसाला समानार्थी आहे। मृग नावाचं कंदमूळ आहे, मांस बक्षिता म्हणजे मांस नाही, गजकंद नावाचं जे कंदमूळ आहे ते कंदमूळ खाल्लं भाजून। मृग काय केली? वाल्मिक रामायण वाचून गोस्वामी तुलसीदास नसेल, आपल्याला समजत नाही ना, आगाऊपणा करू नये। आमचे महाराज नेहमी सांगायचे, जेव्हा एखाद्या प्रमाणाचा, एखाद्या श्लोकाचा, एखाद्या ओवीचा अर्थ वाईट येत असेल ना आपल्या डोक्यात, त्या मिनिटाला थांबून जायचं, कारण आपली बुद्धी आता विरोधाभासात चालते। जोपर्यंत बुद्धी चांगला विचार करते ना तोपर्यंत देवाची कृपा आहे। चांगल्या कामाला आपण वाईट बोलायला लागलो की अंदाज काढायची देवाची अवकृपा होते, थांबण्यात फायदा आहे। हे वैशिष्ट्य असतं। पण प्रॉब्लेमच आहे की आमची सुषमा अक्का झाली, आता हे भाऊ आले, तेव्हा त्या सुषमा अक्का तशी। आता सुषमा अक्काला मी काय उत्तर दिलं तुम्ही फेसबुकला पाहून घ्या, तुझ्या पटकन झालं तर माझ्या आयडीला। मग ह्याच्या प्रक्रिया थांबल्या पाहिजे ना, ह्या प्रक्रिया थांबणं। जेव्हा एखाद्या माणसाचं उपयोगी मूल्य राहत नाही ना, तो उपद्रवी मूल्य करतो, आणि ह्या माणसाचं काम तेच आहे। ह्याचं कामच ते। शाकाहारी मांसाहारीचा काय संबंध इथं? त्याला अचानक असं कसं काय सुचतं? कारण त्याच्या पायाखालची वाळू सरकली, त्याने पाहिलं गाव गाव अयोध्या होतंय, अब तेरा का होगा कालिया, कालिया टेंशन में आ गया है। रुक बबलू 13वें नंबर आएगा। हम है बाकी सब पानी कम, हम है तो क्या गम है।